क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करायची आहे। आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व क्रिकेट स्पर्धकांचं मी माझ्या वतीने पुनश्च स्वागत करतो। आणि बोलतो सामने का आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघ चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील। एकीकडे जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यातील चांगला संघ आपल्याला किरवली संघ पाहायला मिळेल, तर तितकाच मजबूत संघ ठाणे जिल्ह्यातील पडले संघ आपण पाहू शकाल। दोन संघांमध्ये चांगली चुरस या मैदानावरती विजयासाठी चांगला संघर्ष दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल। तर चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। किरवली संघ सलामी जोडी या ठिकाणी मैदानात जाताना पडले संघाची आपण पाहू शकाल। दोन्ही संघ आपले 12 प्रतिनिधी अक्षय आणि सागर, अक्षय पाटील आणि सागर पाटील, अक्षय म्हात्रे आणि सागर पाटील अशी जोडी मैदानात जाताना आपण पाहतोय। जर किरवली संघाचा विचार केला तर नाणेफेकी जिंकले, तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले किरवली संघाने, कारण की किरवली संघामध्ये देखील आपण चांगले गोलंदाज पाहतो। त्या गोलंदाजच्या जोरावरती निश्चितच पडले संघाला मात्र रोखण्याचं काम केलं जाईल का, असा एक मोठा प्रश्नचिन्ह या खेळपट्टीवरती। कारण की आतापर्यंत जर काना सालुंके आपण विचार केला तर खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी आपण पाहतोय। कारण की कोणताही संघ सांघिक अर्धशतक या खेळपट्टीवरती अजूनपर्यंत झलकावू शकला नाही। कारण की पहिल्या सामन्यात धावा बनवल्या होत्या निघू संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 34 धावा, मात्र त्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता वडवली संघाने। मात्र त्यानंतरचा जर एक सामना आपण पाहिला, नावाली संघाच्या बाजूने धावा बनवल्या होत्या 42 धावा, मात्र त्या धावसंख्येचा डिफेंड केला होता नावाली संघाने। म्हणजेच की 2 सामने आतापर्यंत झालेत, एकदा मात्र डिफेंड करणारा संघ विजयी झाला, तर एकदा पाठलाग करत असताना संघाने विजय मिळवला। मात्र इथनं कोणता संघ विजयी होणार या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना पडले संघ जिंकणार का पाठलाग करत असताना किरवली संघ येणाऱ्या काळामध्ये येणारे वेळेत आपल्याला निश्चितच ते पाहायला मिळेल। दरम्यान चला आपण क्षेत्ररक्षण साधवायचे खूप विलंब करता किरवली संघ, कारण की चांगली स्पर्धा आपण पाहतोय, तर त्या स्पर्धेला आपण सहकार्य करायचं मित्रांनो। निश्चित मयूर पाटील यांची प्रतीक्षा केली जात होती किरवली संघाकडनं। एक चांगला गोलंदाज आणि तितका चांगला फलंदाज आपण पाहतोय किरवली संघाचा, त्याची या ठिकाणी प्रतीक्षा केली जात होती किरवली संघाकडनं। त्वरित लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण की सलामी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळतं। स्ट्रायकरवरती अक्षय तर नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज सागरला आपण पाहतोय। सागर पाटील स्ट्रायकरवरती असणार आहे। आणि जर एंडचा विचार केला तर सामन्याची सुरुवात मात्र आमच्या समालोचन कक्षाच्या एंडने केली जाते, की दोन्ही एंडने सामने खेळवले जातात। गोलंदाज नवनाथ कायकर या ठिकाणी आपण पाहतो किरवली संघाचा एक युवा गोलंदाज, ज्याने 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निश्चितच चांगली कामगिरी आपल्या संघासाठी बजावली। गेली 2-3 वर्ष सातत्याने क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी आपल्या संघासाठी बजावताना ह्या नवनाथला मी पाहिलंय। तोच नवनाथ या ठिकाणी P1च्या षटकासाठी मात्र नियुक्त केला जातो किरवली संघाकडनं। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर एक लांबॉप तर एक वाईडी श्लोंगाल अशा प्रकारचे 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी सीमालगत तैनात केले। दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं, तो चेंडू गेला तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये। मयूर पाटील चेंडू मागे धावतोय तोपर्यंत अवधी होता 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि 2 या धावसंख्येनं आपलं वैयक्तिक आणि सामूहिक अकाउंट ओपन केलंय फलंदाज सागरनं। या ठिकाणी मात्र मिळून किमान 5 षटकामध्ये 50 धावसंख्या बनवावी लागेल प्रथम फलंदाजी करत असताना पडले संघाला, आणि त्यासाठी खास करून सुरुवात चांगली करून द्यावी लागेल। 2 फलंदाज सागर आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अक्षयला। दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र सुरेख चेंडू फेकी आपल्याला पाहायला मिळाली ती नवनाथ गायकरच्या माध्यमातून। डाव्या हाताचा एक मध्यमगती फास्ट गोलंदाज आपण पाहतोय, लेफ्ट अर्ध विकेट गोलंदाजी करताना आपण पाहतोय। दरम्यान हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी मात्र दुसऱ्या ऍक्शनला झेल पकडतो, फलंदाज बाद झाला। पहिला धक्का तो पडले क्रिकेट संघाला।
दोन फलंदाज रोहन म्हात्रे मैदानावरती जाताना आपण पाहू शकाल वन डाऊन साठी पाचारित केला तो या फलंदाजाला. कारण की जर आपण संघाचा विचार केला तर सर्वोत्तम खेळाडू वन डाऊन साठी मात्र पाठवला जातो. ज्याप्रमाणे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील विचार केला तर जो रूट असेल, टी स्मिथ असेल, विराट कोहली असेल भारतीय संघाचा, अशा प्रकारचे खंदे फलंदाज वन डाऊनला आपण पाहिले. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील तसंच चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. कारण की वन डाऊनचा फलंदाज हा एक घातक फलंदाज मानला जातो. तशाच प्रकारचा फलंदाज असेल का हा रोहन, अशी या ठिकाणी निश्चित प्रेक्षकांमध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळते. मात्र तशी फटकेबाजी, तशी फलंदाजी मैदानावरती करावी लागेल रोहन म्हात्रेला. तर त्याच्या समवेत आपण पाहू शकाल अक्षयला खेळताना. दरम्यान गोलंदाजी आतापर्यंत चांगली म्हणावी लागेल. गोलंदाज पिवड मध्ये गोलंदाजी करतोय नवनाथ गायकर. दरम्यान हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय तो कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय तो सीमारेषा पार चौकार. आपण पाहतो पहिला दमदार चौकार येतो तो पडली संघाच्या इनिंग मध्ये. आणि या चौकारच्या सहाय्याने मात्र धावसंख्या धापळकावरती 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, मुळातचा क्षेत्ररक्षक. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या ऍक्शनला झेल, कारण की झेलचं जजमेंट थोडं काही चुकलं होतं. मात्र अंततः झेल या ठिकाणी प्राप्त केला. फलंदाज गमावतो पडली संघ दुसरा गडी बॅक टू पॉइंट. फलंदाज केतन म्हात्रे मैदानावरती जाताना आपण पाहतोय सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. जी जिम्मेदारी सोपवली होती सलामीच्या फलंदाजांवरती चांगली सलामी देण्याची, मात्र अपयशी झालेत दोन्ही फलंदाज. आणि तंबूच्या आश्रयाला परतलेत तर दोन नवखे फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकाल. रोहन आणि केतन अशी जोडी आपण मैदानावरती पाहतोय. तर गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. P1 मध्ये जसं आपण सातत्याने म्हणतो की गोलंदाजी करणं कठीण काम असतं, जोखमीचं काम म्हणतो, मात्र ते काम या ठिकाणी पूर्ण करताना नवनाथला आपण पाहतोय सातत्याने चांगली गोलंदाजी. म्हणजे आतापर्यंत षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त 6 आणि 5 चेंडू संपन्न झालेत. आणि अंतिम चेंडू देखील या ठिकाणी सुरेख चेंडू फेकलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाखेर धावा धावपळकावरती 2 गडी बाद फक्त 6 धावा. ज्याप्रमाणे कामगिरी आपण 2 सामन्यांमध्ये पाहिली होती गोलंदाजांची, तशीच काही कामगिरी काळा सालुंके मैदानावरती पाहायला मिळते. म्हणजेच की जास्तीत जास्त गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी या ठिकाणी मात्र बनवली ती दहिसर संघाकडनं आयोजकांनी. निश्चित गोलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत आपण पाहिलंय. कारण की आतापर्यंत जर पूर्ण दिवसाचा विचार केला तर जवळपास फक्त 5 ते 6 षटकार या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे ही कुठे काय होईना फलंदाजांसाठी निश्चित चिंतेची बाब आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान दिला जातो. शॉर्ट कव्हरला चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज आपला एवन चेंज करतात. एकेरी धावसंख्येवरती लक्ष केंद्रित केलंय फलंदाज केतन आणि फलंदाज रोहनला आपण पाहतोय. आणि की सलामीची जोडी बाद झाल्यानंतर जिम्मेदारी आली ह्या 2 फलंदाजांवरती, मात्र ती जिम्मेदारी पूर्ण करणार का, एक भागीदारी रचणार का मैदानावरती. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र इनसाइडच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा एकवटचा चांगला तालमेल या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटक मार्गस्थ आपण पाहतोय नारिवलीकडनं गोलंदाज रोहित पाटीलचा वापर केला किरवली संघाला. युवा गोलंदाज
आपल्याला पाहायला मिळतात या किरवली संघामध्ये. मग संकेत असेल, नवनाथ असेल किंवा रोहित असेल, अशा प्रकारची युवा गोलंदाजांचा भरणा असलेला संघ किरवली संघ आपण पाहतोय. P2चं दुसरं षटक मार्गस्थ राईट अप ऑन द विकेट गोलंदाजी केली जाते रोहितच्या माध्यमातून. सातत्यानं चांगल्या लेंथवर गोलंदाजी आपण पाहतो. टप्पाच चांगला पाहायला मिळतो गोलंदाजचा, कारण की जसं क्रिकेटमध्ये आपण म्हणतो 3 लेंथ सुरक्षित मानल्या तर गुड लेंथ, यॉर्क लेंथ निश्चित ह्या लेंथ सुरक्षित मानल्या जातात. त्याच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी आपण करताना पाहतो रोहित पाटीलला. पण त्यांच्या डावीकडनं गोलंदाजी दरम्यान हा चेंडू वन्स अगेन शॉर्ट कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एक सिंगल. या षटकाचा जर विचार केला तर P2चं षटक आपण पाहतोय आणि ह्या षटकामध्ये डिफेन्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते पडले संघाकडनं. धावा धावफलकावरती प्रथमच दुहेरी अंकाचा जर विचार केला तर 11 धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू व्हायस मात्र निश्चितच क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू गेलाय तो व्हायस लॉंग लेग सीमारेषे बाहेर दमदार चौकार. ह्या चौकाला मात्र धावसंख्येला वेग येतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 15च्या घरात. निश्चित अशा प्रकारचे मोठे फटके यायला हवेत, कारण की थोडं का होईना संघ अडचणीत सापडल्या ह्या ठिकाणी पडले संघ आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू अप्रतिम फटका, क्रिकेटचा क्लास वाढवणारा हा फटका आपण पाहतोय, कारण की फलंदाजचा पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला मात्र बीट केलं आणि चेंडू गेलाय तो डीप पॉइंट सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा, म्हणजेच की 2 वर चेंडूंचा मागील विचार केला तर 2 दमदार चौकार दाखवले. फलंदाज वनडाऊनसाठी आलेला फलंदाज रोहन, ज्याचं कौतुक केलं होतं की वनडाऊनसाठी येणारा फलंदाज हा आक्रमक शैलीचा फलंदाज मानला जातो आणि तीच कामगिरी रोहन या ठिकाणी बजावताना आपण पाहतोय. सलग 2 चौकार ठोकले. धावसंख्येला आकार दिला जातो पडले संघाच्या. 19 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकात धावा आल्या तर फक्त 6. दरम्यान सन्माननीय देविदास मोकाशी यांचं शुभागमन आपण पाहतोय. तर विनंती असेल साहेबांना की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. एक युवा कार्यकर्ते आपण पाहतोय. सातत्यानं क्रिकेट स्पर्धा ज्यावेळी भरवली जाते या दहिसर परिसरामध्ये त्यावेळी निश्चित त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. बॅक टू क्रिकेट. 2 षटकांचा खेळ संपला. प्रति षटकाचा विचार केला तर 9.50 अशी सरासरी आतापर्यंत गाठली फलंदाजी करत असताना पडले संघानं. खास करून कौतुक करावं लागेल फलंदाज रोहनचं, ज्यानं आतापर्यंत वैयक्तिक 11 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या संघाला, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आपण पाहतोय. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. वन्स अगेन गोलंदाज नवनाथचा वापर केलाय. दुसरं षटक असेल नवनाथच्या माध्यमातून. तर संघाचं आपण पाहिलं तर 3रं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतंय आमच्या संयोजन कक्षाच्या एंड गोलंदाजी. यावेळेस मात्र शतरक्षण विखुरलेलं आपण पाहू शकाल. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू खेळून काढला. तो चेंडू आलाय तो षटकच्या कव्हरला मात्र फेकी खराब आणि त्याचा फायदा उचलताना दोन्ही फलंदाज आपण पाहतो. 2 धावा एकवटल्यात या दोन्ही फलंदाजांना. निश्चित चेंडू चांगले क्षेत्ररक्षण केले तर रोहितनं मात्र फेकीचा जर विचार केला तर फेकी मात्र खराब केली आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांना उचलला. 2 धावा आणि 2 मात्र धावफलक पुढे सरसावते. 21 धावा नोंदकऱ्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ऑन द विकेट गोलंदाजी केली जाईल. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र जागा बनवून चेंडू खेळून काढला तर फाईन लेग सीमारेषे बाहेर दमदार चौकार. चौकार पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये जे बदल आपल्याला पाहायला मिळतात, सातत्यानं क्रिकेट फटक्यांमध्ये देखील बदल, रिव्हर्स स्वीप असेल, पॅडल स्वीप असेल किंवा पल्ली स्कूप असेल, अशा प्रकारचे निश्चित आधुनिक फटके आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात आणि त्याचाच एक आविष्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो फलंदाज केतनच्या बॅटमधनं. परवान केतन पुन्हा एकदा सज्ज झाला. हा चेंडू वेळेस मात्र चेंडू बॅटचा तितका सुरेख संपर्क नाही, मात्र एक धाव छोट्या स्वरूपात या ठिकाणी एकवटली जाते. एकने मात्र सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल.
तिसरं षटक प्रगतीपथावरती 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी, कारण की सलामीचे फलंदाज सस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर जी जबाबदारी स्वीकारली होती संयमित फलंदाजी डिफेन्सिव्ह क्रिकेट दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात केली होती, त्यानंतर मात्र निश्चितच आक्रमकता दाखवायला सुरुवात केली जाते फलंदाज केतन आणि रोहनच्या माध्यमातून. दरम्यान पुढील चेंडू ह्यावेळेस मात्र बॅकफुटवरती जाऊन चेंडूला दिशा दाखवली जाते. चेंडू गेला या ठिकाणी डीप पॉइंट सीमारेषे बाहेर, आणखीन एक चौकार. सलग 3 चौकार पाहायला मिळतात ते फलंदाज रोहनच्या बॅटमधून, कारण की ह्या अगोदर दुसरं षटक आपण पाहिलं होतं त्यावेळेस मात्र अंतिम 2 चेंडूवरती सलग 2 चौकार मारले होते. त्यानंतर स्ट्राईक लाभल्यानंतर लगेचच एक दमदार चौकार दाखवलाय. सलग 3 चौकार ठोकणारा पहिलाच फलंदाज या स्पर्धेतील आपण पाहतो तो रोहनला. दरम्यान हा चेंडू ऑनसाईडच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला येतो. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत अवधी होता. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला होता, केतननं मात्र नकार दिला जातो तो फलंदाज रोहनकडनं. 2 धावेवर समाधान मानतोय. 2 मात्र धावसंख्या पाहायला मिळेल ती 31 धावा 32 धावा. मात्र आमचे साथी गुणलेखक या ठिकाणी साईनाथ धुईर सातत्याने आम्हाला माहिती पुरवताना आपण पाहतोय. चांगलं गुणलेखनाचं काम या अगोदर देखील आपण साहिलचं पाहिलं होतं, त्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं सूरजला. निश्चित सातत्याने चांगली भूमिका स्कोररच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करताना ह्या स्पर्धेसाठी. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा वन्स अगेन ऑनसाईडच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर लेग आणि डीप विकेटच्या मधोमध चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा. चांगला तालमेल आतापर्यंत या 2 फलंदाजांना दाखवलाय. या 2 धावांनी मात्र संघ जाऊन पोहोचतोय 34 या धावसंख्येवरती. डिंगस्टॉली मैदानात जाताना आपण पाहतो 3 षटकांचा विचार केला तर 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रति षटकाचा विचार केला तर 11.33 अशी सरासरी आतापर्यंत गाठली ती पडली संघाला. निश्चित एक चांगली टोटल म्हणता येईल, कारण की या खेळपट्टीवरती आतापर्यंत आपण गोलंदाजांचं वर्चस्व पाहिलंय ते पाहता निश्चित 50-55 धावसंख्या जर आपण बनवली तर ती धावसंख्या आपण डिफेंड करू शकाल अशा प्रकारचं चित्र आतापर्यंत खेळपट्टीवरती आपण पाहिलंय. या ठिकाणी जर फलंदाजांचा विचार केला तर खास करून कौतुक करावं लागेल फलंदाज रोहनचं. यानुसार 3 चौकार देखील दाखवलेत. आणि जर वैयक्तिक विचार केला 19 या धावसंख्येवरती खेळतोय तर त्याला तितकीच चांगली साथ 4थ्या क्रमांकाचा फलंदाज केतननं दिली. त्यामुळे देखील एक चौकार ठोकला आणि व्यक्तिगत 9 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. म्हणजे 2 फलंदाजांचं जर खास वैशिष्ट्य आपण पाहिलं तर आतापर्यंत फक्त 1 चेंडू निर्धाव खेळून काढलाय तो फलंदाज रोहननं. म्हणजे चांगली कामगिरी आपल्या संघासाठी बजावताना एक चांगली भागीदारी रचली आणि निश्चित त्या भागीदारीच्या जोरावरती एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल या पडले संघाची आपण पाहतो. डिंगस्टॉली मैदानात तुर्ताच आपण बोलूया आमच्या डीजे मास्टरकडे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाज मंगेश पाटीलचा या ठिकाणी वापर केला जाईल. स्वतःचं पाहिलं तर संघाच्या वतीनं 14 षटक घालण्यासाठी मंगेशचा वापर किरवली संघाकडनं. समोर जाईल फलंदाज केतन म्हात्रे स्ट्राईक नंबरवरती असणार आहे. मात्र अंतिम 2 षटकामध्ये निश्चितच मानस असेल या पडले संघाचं जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचं, कारण की आतापर्यंत जी भागीदारी बनवायची होती ती बनवली या 2 फलंदाजांना. मात्र इथनं जास्तीत जास्त धावसंख्या कुठून काढाव्या लागतील. आणखी प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर किरवली संघामध्ये देखील चांगले फलंदाज आपण पाहतो, ज्यामध्ये प्रशांत पाटील सारखा एक विस्फोरक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू गेलाय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. 1 बाउंड चेंडूला या ठिकाणी मात्र अडवलाय. तोपर्यंत अवधी होता. 3 धावा या ठिकाणी मात्र एकवडल्यात. 3 धावा मात्र संघ जाऊन पोहोचतो तो 37च्या घरात. जे पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं ते मंगेशच्या. कारण की ह्या ठिकाणी डगआउट मधनं निश्चित एक संगणक आतमध्ये गेला होता ढोंगस्टॉलीच्या वेळी. काळानंतर दिला असेल की निश्चित इथनं मात्र जास्तीत जास्त धावसंख्येची आवश्यकता असेल ती पडले संघाला. ती आवश्यकता पूर्ण करतील का हे 2 फलंदाज, ज्या फलंदाजांना आतापर्यंत चांगली फलंदाजी केली, चांगली फटकेबाजी देखील केली.
खास करून ह्या खेळपट्टीवरती जास्तीत जास्त चौकार आतापर्यंत आपण पाहिलेत ह्या मैदानावरती चांगला आउटफील्ड मैदानाचं पाहायला मिळतंय. कारण की ह्या सत्राचा विचार केला तर ह्या सत्रामध्ये देखील आतापर्यंत 5 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत या पडले संघाकडनं, ज्यामध्ये 3 चौकार मात्र या रोहननं दाखवलेत. तोच रोहन अजून स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळून काढला येतोय. षटरक्षकावरला क्षेत्ररक्षक तैनात, मात्र एक धाव रोखू शकणार नाही. एका धावून मात्र दोन्ही फलंदाज आपला एम चेंज करतात आणि धावसंख्या नेऊन ठेवतात ते 38 वरती. आतापर्यंत जर षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 3 धावा आले होते, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र एक सिंगल प्राप्त केली जाते. गोलंदाज सज्ज, पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी करताना मंगेशला आपण पाहतोय की युवा गोलंदाज किरवली संघाचा. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र आगल्या वेगळ्या प्रकारे चेंडूची खेळली गेली होते. मात्र दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील एकवटणार का? तिसरी धाव घेता वेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. बऱ्याच उशिरानं मात्र एक यश या ठिकाणी संपादित करतोय तो किरवली संघ. तिसरा धक्का पडले क्रिकेट संघाला. फलंदाज वैभव म्हात्रे मैदानावरती जाताना आपण पाहू शकाल. मात्र त्याला साथ देताना अजूनही ज्या फलंदाजाने चांगला खेळ केला वन डाऊनला आल्यानंतर निश्चित आपल्या संघाला आवश्यक अशी पारी या ठिकाणी साकारित करताना आपण पाहतोय. रोहन म्हात्रेला 40 धावा धावपळीवरती पाहायला मिळतात. 4थं षटक प्रगती पथावरती नारेवी एंडकडनं गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली तर एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक टिप मिड विकेट तर एक स्क्वेअर लेग, अशा प्रकारची व्यूहरचना या ठिकाणी फलंदाज रोहनसाठी केली ती गोलंदाज मंगेशनं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू या ठिकाणी रिव्हर्स स्विपचा वापर केला, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. गळीच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो मयूर पाटील चेंडूला अडवलाय, फक्त सिंगल प्राप्त केली जाईल. षटकाचा अंतिम चेंडू फक्त बाकी असेल. आतापर्यंत तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो किरवली संघाकडनं. मात्र अंतिम स्लॉगरसाठी नवखा गोलंदाज वापरावा लागेल किरवली संघाला आणि अंतिम स्लॉगरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. दरम्यान हा चेंडू पहिल्या चेंडूवरती आल्याला आपला परिचय दिलाय तो फलंदाज वैभव म्हात्रेनं आणि षटकारानं अकाउंट ओपन केलंय आपलं. आणि या षटकारच्या साहाय्याने मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या धावपळ करतो 47 धावा. धावसंख्या 47 धावा, निश्चित धावांचा उच्चांक गाठला. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कारण की या अगोदर जर आपण विचार केला तर नावाली संघाने 42 धावा बनवल्या होत्या 5 षटकामध्ये. मात्र या ठिकाणी दमदार कामगिरी म्हणून पडले संघ, त्या पडले संघाने नाणेफेकी गमावली होती. मात्र ज्या प्रकारची फलंदाजी केली, निश्चित आपल्या संघाने किंवा आपले समर्थक संतोष असतील या प्रकारची कामगिरी त्याने बजावली. फलंदाजी करत असताना समाधानजनक कामगिरी मिमाने या ठिकाणी बजावली ती पडले संघाला. कारण की अजूनही एक षटक शिल्लक असणारे धावसंख्या धावपळीवरती पाहायला मिळते ती 47 धावा, जवळजवळ 12ची सरासरी गाठली प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी पडले संघाला. या ठिकाणी मात्र वैभव, ज्या वैभवनं एका क्षणी दमदार षटकार ठोकला. मी म्हटलं होतं की ह्या खेळपट्टीवरती किंवा ह्या मैदानावरती खूप कमी षटकार आपण पाहिलेत, मात्र या ठिकाणी वैभवनं दाखवून दिलं. पहिल्याच चेंडूवरती निश्चित आपली ताकद मैदानावरती दाखवताना वैभवला पाहतोय. अंतिम षटक घेऊन स्लॉगरचं षटक घेऊन आले गोलंदाज संकेत गायकरचा या ठिकाणी वापर. उंच खोरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. युवा गोलंदाज आपण पाहतो ज्या गोलंदाजानं निर्धाव षटक फेकी केलं होतं 30व्या मैदानावरती, तोच गोलंदाज आपण स्लॉगरसाठी पाहू शकाल. राईट ऑफ ऑन द विकेट गोलंदाजी केली जाईल पंचांच्या डावीकडनं.
दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र गुडलेन्स स्पॉटवरनं चेंडू उचलताना आपल्याला पाहायला मिळाला आणि स्ट्राईक मात्र या ठिकाणी रोटेट करण्याचं काम केलंय. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये स्वतःचं विकेट या ठिकाणी मात्र सॅक्रिफाईस केलंय ते फलंदाज रोहननं. निश्चित ह्या फलंदाजाचा जर विचार केला तर 21 धावसंख्या उभारली 11 चेंडूमध्ये. निश्चित चांगलं योगदान आपल्या संघासाठी. मात्र स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहू शकाल ज्याने एक दमदार षटकार ठोकलाय तो वैभव म्हात्रे. दरम्यान हा चेंडू अप्रतिम फटका मंडळी ताकदीचा वापर चेंडू गेलाय तो डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर जो निर्णय निर्माण केला होता रोहननं की स्ट्रायकरवरती जास्तीत जास्त आमंत्रण हे फलंदाज वैभवला द्यावं आणि निश्चित त्याने देखील सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी बजावली. त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकरवरती विलासला आपण पाहू शकाल. मात्र दरम्यान अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा वन साईडच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय तो मिड विकेट सीमारेषे बाहेर आणखी एक दमदार चौकार. पन्नासचा आकडा देखील पार केला. तब्बल धावा धावपळीवरती 57 धावा आपण पाहतोय आणि पहिलं सांघिक अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय पडलीस संघाकडनं. कारण की ह्या अगोदर 4 संघांचा खेळ पाहिला होता मात्र एकही संघ 50चा आकडा पार करू शकला नव्हता. मात्र ती कामगिरी या ठिकाणी बजावताना पडलीस संघाला आपण पाहू शकाल. दमदार कामगिरी जी कामगिरीची सुरुवात केली होती रोहननं त्यानंतर मात्र 7 चढवला जातो तो फलंदाज वैभव म्हात्रेच्या माध्यमातून ज्याने 3 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल धावा कुठल्या त्या 16 धावा. अप्रतिम कामगिरी म्हणता येईल ती पडली संघाकडनं वैभव म्हात्रेची. विस्फोटक फलंदाजी मैदानावरती करताना आपण पाहतो 2 सलग षटकार आणि त्यानंतर मात्र एक दमदार चौकार दाखवलाय. ऑनसाईडच्या क्षेत्रामध्ये खूपच स्ट्रॉंग असलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूवरती प्रहार केला. चेंडू आला तो व्हाईस मात्र वाडीश लॉंगॉन सीमारेषे बाहेर दमदार षटकार. फलंदाजांना मात्र प्रेक्षकांची मने जिंकत. आतापर्यंत मी म्हटलं होतं की गोलंदाजांना अनुकूल किंवा गोलंदाज आपलं वर्चस्व खेळपट्टीवरती दाखवतात. असं असताना मात्र विस्फोटक फलंदाजी तिसरा षटकार आलाय तो वैभवच्या बॅटमध्ये धावा धावपळीवरती तब्बल 63 धावा. दरम्यान हा चेंडू निश्चितच लाईन बिघडली गोलंदाजाची कारण की प्रति हल्ला चढवलाय फलंदाजानं. निश्चित दडपण या ठिकाणी निर्माण केलं. एक युवा गोलंदाज आपण पाहतो त्या गोलंदाजाचा मात्र खरफतून समाचार घेतला वैभवनं. अतिरिक्त धावसंख्येत वाढ धावा धावपळीवरती 64 धावा. राईटम राऊंड विकेट यावेळेस मात्र जाण्याचा प्रयत्न. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू गेलाय तो थोरमान सीमारेषे बाहेर 1+22चा चौकार. निश्चित पंचाचा व्हाईट देखील आलाय. 1+4 अशा 5 धावा या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपामध्ये आल्या त्या पडले संघासाठी. या 5 धावा मात्र संघ जाऊन पोहोचतो तब्बल 69च्या घरात. निश्चित असं वाटलं होतं की सुरुवात थोडीशी डळमळीत आपल्याला पाहायला मिळाली होती पडले संघाची. त्यानंतर जी भागीदारी केली होती केतननं आणि रोहननं निश्चित त्यानंतर अंतिम ह्या क्षणामध्ये मात्र चांगली कामगिरी करताना आपण पाहतो वैभवला नशिबाची साथ देखील त्यांच्या बाजूने कारण की 5 धावा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आल्यात या पडले क्रिकेट संघाला. धावसंख्या तब्बल 69 धावा धावांचा उच्चांक या ठिकाणी गाठताना आपण पाहतोय तो पडले संघाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 69 धावा धावपळीवरती अजूनही 2 चेंडू बाकी असतील. गोलंदाज खूपच महागडी गोलंदाजी कारण की ह्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल या षटकात 22 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज संकेत गायकरनं. अजूनही षटकातील 2 चेंडू खूपच महागडं षटक. या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक म्हणता येईल ते गोलंदाज संकेत गायकरचं. राईटम राऊंड विकेट सामोर जायला फलंदाज वैभव म्हात्रे. दरम्यान हा चेंडू ताकदीचा वापर सातत्यानं केला जातोय. मात्र ह्यावेळेस
चेंडू बॅट अँड पॅड मधनं निघून जातो, उर्वरित काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता थोडं का वेळा दिलासा लाभला असेल गोलंदाजाला, कारण की प्रत्येक चेंडूवरती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाकडनं. मात्र या अंतिम मोमेंटला थोडस दिलासा या गोलंदाजाला. दरम्यान अंतिम चेंडू ह्यावेळेस मात्र चेंडू भिडकावलाय, ताकदीचा वापर केलाय, चेंडू या ठिकाणी मात्र सुरक्षित अडवलाय. वाडी श्लॉंगरला चेंडूला अडवला होता, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झालाय. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर तब्बल धावपळकावरती 70 धावा पहिल्या 5 षटकामध्ये फलंदाजी करत असताना मात्र पडले संघानं धावांचा उच्चांक नोंदवला. या स्पर्धेतील 70 धावा बनवल्यात आणि या ठिकाणी मात्र पाठलाग करावा लागेल तो किरवली संघाला तब्बल 71 धावसंख्येचा. मात्र पाठलाग कशा रीतीने करणार हा किरवली संघ हे ऐकण्यासाठी मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवरती दत्ता यंदरकर यांना. तर खरोखरच या ठिकाणी कॉमेंट्रेटर आमचे साई पाटील सुरेख अशी कॉमेंट्री आतापर्यंत. आणि या स्पर्धेचा जर विचार करायला गेलं तरी 2 दिवसाची स्पर्धा आणि स्पर्धेचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसात बंधनं थोडाफार उशीर झाला आयोजकांना, कारण संघ वेळेत उपस्थित राहिले नाहीत. त्याबद्दल खरोखरच खूप ऋणी आहोत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं DCWच्या माध्यमातून आणि सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून. तर खरोखरच या ठिकाणी खूप चांगली स्पर्धा. आणि माझे साथी समालोचक साई पाटील हे कित्येक वेळापासून सांगत होते की या खेळपट्टीवर धावा कमी होतात, परंतु या खेळपट्टीवर धावा या पहिल्या सत्रात आपण बघितल्या. पहिल्या फेरीतील 3ऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पडले संघाच्या 5 षटकात धावा उभ्या झाल्या त्या 70 धावा. आणि खरोखरच या 70 धावा करण्याचा मोलाचा वाटा जो उचलला तो म्हणजे 2 फलंदाज पडले संघाचे, रोहन म्हात्रे आणि केतन म्हात्रे यांनी चांगली फलंदाजी करून मात्र एक मजबूत अशी धावसंख्या उभारून दिली पडले संघाला. आणि आता मात्र जेव्हा धावांचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी किरवली संघ मैदानात उतरेल तेव्हा त्यांच्या समोर लक्ष असेल विजयी लक्ष 71 धावांचं. कारण साई पाटील सांगायचं झालं तर सकाळच्या सत्रात खेळपट्टीवर पहिल्या सामन्यात 34 धावा निघाल्या, दुसऱ्या सामन्यात 42 धावा निघाल्या आणि 3ऱ्या सामन्यात मात्र 70 धावा तब्बल 5 षटकात 14 धावांच्या सरासरीने. तर या खेळपट्टी बद्दल 2 शब्द काही सांगायचं आहेत का साई पाटील तुम्हाला?
नाही तर आम्हाला आम्ही काम करतो, आम्हाला आऊट नका देऊ. नेम आहे तो तुझा तुम्ही घेता दोष तुमचा तुम्हाला चांगला त्याला मग नंबर द्यायला पाहिजे. अरे हवेने डायरेक्ट इथून आवाज येतो पाहिजे लावले त्यांनी तरी बोलतो ना हवेने मग नंतर ना ऑब्जेक्शन घेणार ना केव्हा घेणार आम्ही नको ना आम्हाला ऑब्जेक्शन घेतला तेव्हा तुम्ही दोघाही नकार दिला मग नंतर आम्हाला बघणार आहे ना हा तुम्ही चेक करायचं काम तुमचं लाईव्ह मध्ये बघा. घेतला तर बोलतो तेव्हा तुम्ही अंपायरने आम्हाला थोडाफार द्यायला पाहिजे होता ना तुमचा काम होता ना तो चुकीचे तुमचे आमचे नाही हा जर याही लक्षात नसता दिला मागलाच नसता तुमच्यामुळे वेगळी गोष्ट आहे तुम्ही वाईट दिला बॉल चौका गेला बॉल आला डायरेक्ट साधा 10 धावा कमी होता आउट आहे बॅट्समॅन त्याने दुसऱ्या बॉलला छकडी मारली तो आउट आहे बॅट्समॅन छक्का नाही मारला मारलाय तिकडं एक डॉट झालेली एक आउट झालेली 4 धावा कमी आहेत ना आपल्याला त्यानं मागाचा अधिकारच ना तो दोष पार आहे ना तिथं तो आउटच आहे ना बॅट्समॅन त्याच्यावर त्यांनी 2 धावा काढले एक मायनस होतील वाईट आणि प्लस 4 चौका गेले ना व्हाईटची रन भेटल वाईटची भेटेल ती चौका गेले तो ना आउट झाले वर्ष अंपायर येऊन सांगते तो इथून गेले बोलतो मग काय करशील सोन्या बंटे आली की काय माणूस इतक्या मायनस होतील असेल दुसरं काही नाही सांगता फक्त तिथं
एक तो वाइड होता प्लस 3 का हो गया राहुल 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 कामली सगळा हे राहुल बोलतो बघ त्याला त्याला राहुल बोलतो राहुल ते आवड चौकाना घेतले नंतर ते 2 बॉल आवड झाला ना नंतर ते 2 बॉल ते वेगळा प्लेअर खेळला फक्त 2 बॉल घालायला भेटतील ते ना असंच करा ना मग जाऊ दे ना जास्त कटकट समजा 5च होती दवा व्हायची ती द्यायची वाईटची द्यायला पण 2 बोला ना आपण 2 बॉल टाकलाच लागतील तेच होणार एक काढलेली आऊट झाली लास्ट टेबलला आणि याच्या प्लेयरचा सन्मान केला इथं इकॉनॉमिक्स क्षेत्ररक्षक अच्छी डीपी गोलंदाज क्षेत्ररक्षक गोलंदाज बघला सिरीज बघ ना सिरीजची 3 नंबरची ट्रॉफी नाही 900 800 700
हॅलो, पडली संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेच. तर खरोखर या ठिकाणी खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या फेरीतील तिसरा सामना रंगतो. पहिल्या सत्रात आपण बघितली असेल पडले संघाची फलंदाजी खूप चांगली फलंदाजी केली. त्यांच्या फलंदाजाने चांगलं टार्गेट सेट केलं या 5 षटकामध्ये. यांच्या वाढो ना करतो ना आता 70 झालं 68 केला आणि 69 तुम्ही डिक्लेअर तसं करा पॅनल. तर खरोखर त्या ठिकाणी पहिल्या सत्रात आपण बघितलं असेल की 5 षटकामध्ये तब्बल चांगली फलंदाजी करून पडले संघाच्या फलंदाजाने 68 धावा उभे केल्या आणि 69 धावांचं विजयी लक्ष या ठिकाणी मैदानावर समोर ठेवून या ठिकाणी 2 मातबर फलंदाज पडले संघाच्या क्रीजवर. आणि पंचांनी हा 5 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील तिसरा सामना लगेचच मैदानावर चालू करत आहे. मेन पंचाच्या भूमिकेत बघता आपण पंच महेंद्र भोईर यांना आणि स्क्वेअर लेग पंच आमचे दहिसर मुळगावचे मेघनाथ पाटील अशी ही 2 मातबर पंचांची जोडी मैदानावर गोलंदाजीसाठी. मात्र गोलंदाज हा चेंडू या ठिकाणी ऑफ साईडला चांगल्या पद्धतीने खेळून काढला आणि चेंडू सीमा दिशा बाहेर जातोय. दणदणीत चौकार. तर खरोखर या ठिकाणी टीट फॉर टॅट ज्याला म्हटलं जातं जशाच तसे उत्तर तसेच चित्र या ठिकाणी खेळपट्टीवर. कारण पहिल्याच चेंडूवर एक घणाघाती प्रहार केला होता फलंदाज किरवली संघाचा. तसेच या ठिकाणी मी कॉल करतो दहिसर मोडी संघाचे कर्णधार आणि धरणे संघाचे कर्णधाराला लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आमच्या समालोचन कक्षासमोर. सुरेख फटका आला फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यातून. प्रशांत पाटील आता मात्र थोडासा अडखळताना दिसतोय हा फलंदाज आणि पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते या दरम्यान. आणि ज्या पद्धतीने मला वाटतं धावा उभ्या केल्या पडले संघाने त्याच पद्धतीने जर फलंदाजी केली तरच हे टार्गेट या ठिकाणी मैदानावर. कारण या मैदान खेळपट्टीचा जर विचार करायला गेला तर पहिल्या सामन्यात फक्त धाव झाल्या होत्या 34. दुसऱ्या सामन्यात आम्ही बघितल्या होत्या 42 धावा. आणि मोठा फटका या ठिकाणी वाईड मिड विकेटला चकवून जातो चेंडू सीमारेषा पार. एक दणदणीत चौकार. तर खरोखर या ठिकाणी सुरेख फलंदाजी करताना ज्या पद्धतीने पडले संघाच्या फलंदाजाने पहिल्या 17 फलंदाजी केली त्याला चोख असं उत्तर देताना मात्र किरवली संघाची मात्र बरजोडी एज द ओपनरच्या भूमिकेत 2 मातबर फलंदाज प्रशांत सुरेख फलंदाजी करून मला वाटतं नॉट स्ट्राईक एंडला आला आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आता मात्र विश्वास. हा चेंडू एक सुरेख फटका आणि मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. बेग 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 षटकार. तर खरोखरच पहिल्या सत्रात आपण 68 धावा बघितल्या होत्या त्याला मात्र पहिल्या या पॉवर प्लेच्या P1च्या षटकात मात्र चोख प्रत्युत्तर देताना किरवली संघ खेळपट्टीवर 2 फलंदाज. मात्र आतापर्यंत गोलंदाज विचार करायला गेला तर आपण नेहमीच म्हणत असतो की गोलंदाजी पिसे काढली गेली तीच पिसे काढताना या पडल्या संघाच्या गोलंदाजाचं अतिशय म्हात्रेचं
हा चेंडूला फुलटॉसचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाता आणि चेंडू पाहता पाहता पुन्हा एकदा सीमारेषा पार, अजून एक चौकार. अशा पद्धतीने या षटकाचा जर विचार करायला गेलं तर झंझावती सुरुवात ज्याला म्हटले जाते तीच सुरुवात या ठिकाणी या किरवली संघाच्या 2 फलंदाजांच्या मार्फत मात्र या ठिकाणी बघायला मिळाली आणि या चौकाराने पुन्हा एकदा 4 धावेने धावफलक पुढे सरकतो आणि धावफलकी धावा येतात तब्बल 19 धावा आतापर्यंत उभ्या केल्या. कारण प्रत्येक सत्रात आपण चांगली फलंदाजी बघितलेली पडले संघ, त्याला मात्र चोख उत्तर देताना किरवली संघाचे फलंदाज. हा चेंडू फुलटॉसचा चेंडू आणि फाईन लेगच्या दिशेने जातो चेंडू. ही पुन्हा एकदा सीमारेषा पार, अजून एक चौकार आणि पंचांचा इशारा येतो या ठिकाणी नो चेंडूचा प्रीट असणार ना. नक्कीच नक्कीच अशा पद्धतीने पुन्हा एकदा एक चेंडू नक्कीच मिळणार कारण नो घोषित केलेला आहे पंच महेंद्र भोईर यांनी. पुन्हा एकदा 4 धावेने धावफलक पुढे सरकतो आणि धावफलकी धावा येतात तब्बल 23 धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत धावफलकावर. खरोखर सुरेख फलंदाजी करून या ठिकाणी 24 धावा आतापर्यंत उभ्या केलेल्या आहेत. पहिलं षटक मात्र आता पुन्हा एकदा गोलंदाज दिशा भरकटतो, खूप ऑफस्टंपच्या खूप बाहेरून चेंडू जातो. तसेच जो शेवटचा सामना सुरू होणार आहे तो धरणे विपक्षे मोरी यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करतील आमचे प्रमुख अतिथी देविदास देविदास मोकाशी यांच्या शुभ हास्य. नाणेफेकीचा कौल होता. मॅग्निफिशंट बॅटिंग, अप्रतिम चौकार टोलावतो, चौकार चुमारिका पार, चेंडू जातो खडखडीत चौकार डीजे. तर खरोखर या ठिकाणी सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या सत्रात आपण किरवली संघाच्या फलंदाजाने ओपनरच्या भूमिकेत गेलेले प्रशांत पाटील आणि विश्वास पाटील यांच्या मार्फत. कारण पहिल्या षटकाची सांगता होते या ठिकाणी पंचांचा इशारा होतो आणि पहिल्या षटकांच्या सांगतेनंतर धावफलक मात्र मजबूत दिसते दुसऱ्या सत्रामध्ये किरवली संघाच्या. 29 धावा उभ्या केलेल्या आहेत. कारण प्रथम फलंदाजी करताना 68 धावा उभ्या केल्या होत्या पहिल्या संघाने, त्याच मात्र चोख उत्तर देताना दिसतोय दुसऱ्या सत्रात किरवली संघाचे फलंदाज. आणि आता मात्र अजून सुद्धा सामन्यातील उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आणि या स्थितीत मला तरी वाटतं की पहिल्या सकाळी आम्ही बघितलं होतं की खूप कमी धावसंख्या होत होती. याला कारण बंधून एकच होतं की खेळपट्टीवर मध्ये जो नरमपणा होता तो नरमपणा काना चालून की आता मात्र खेळपट्टीतून या उन्हाने निघून गेला आणि टणक खेळपट्टी झाली आणि टणक खेळपट्टीवर फलंदाजांना खेळणं खूपच सोपं पडतं याचाच प्रत्यय व्हॉलिंटियर जायचं आहे त्या ठिकाणी चेंडू शोधण्यासाठी. आला आला तर खूपच सुरेख अशी फलंदाजी पहिल्या षटकात आपण बघितली. किरवली संघाच्या फलंदाजाने तब्बल 29 धावा कुठून काढल्या आणि 69 धावांचा मात्र पाठलाग करत असताना जे ओझं होतं किरवली संघावर ते मात्र पहिल्या षटकात नक्कीच कमी होताना दिसतं. कारण 6 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा सुरेख धावसंख्या उभारली या किरवली संघाच्या फलंदाजाने आणि फलंदाज प्रशांत खरोखरच चांगली फलंदाजी केली आणि त्याला साथ दिली त्याचा सहकारी विश्वास पाटील याने. आणि अशा पद्धतीने 29 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर आता मात्र नवीन षटक बघूया कोणाच्या हाती दिले जाते पडल्या संघाचे. कारण चांगले षटक हाताळावं लागेल तरच धावांना रोखू शकतात. कारण या ठिकाणी मात्र चांगले या ठिकाणी फटका येतो पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतात आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार, अजून एक चौकार.
पुन्हा एकदा चौकाराशी धावफलकाला नक्कीच आकार येणार. 4 धाव्यांशी धावफलक पुढे चढकतो आणि धावफलकी धावा येतात तब्बल 33 धावा आतापर्यंत. फलंदाज मात्र अजून सुद्धा बाद करता आला नाही, ते म्हणजे पडले संघाच्या गोलंदाजांना. दुसरं षटक मात्र हाताळताना आमच्या समालोचन कक्षाच्या समोरच्या बाजूने गोलंदाज केतन म्हात्रेचा हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून एक मोठा फटका क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी आणि फलंदाज मात्र बाद. तर खरोखर चांगली साथ दिली होती विश्वास पाटील याला. प्रशांत पाश्चन मात्र या चेंडूवर बाद होऊन माघार होतो आणि नवीन फलंदाजीसाठी जातोय मंगेश पाटील जातो. बघूया कशा पद्धतीने, कारण दुसरा जो फलंदाज आहे द ओपनरच्या भूमिकेत गेलेला फलंदाज विश्वास पाटील मात्र चांगल्या पद्धतीने खेळपट्टीवर जाऊन बसून चांगला धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी उभ्या करून दिल्या आहेत. त्यात त्याने 1 षटकार आणि विश्वासच्या बॅटमधून 1 षटकार आणि 4 चौकार असे बहारदार खेळी केले आणि तोच विश्वास या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळपट्टीवर मात्र तग धरून बसलेला. जरी आपला सहकारी प्रशांत पाटील बाद झालेला असला तरी मात्र सामन्याचे सूत्र नक्कीच या फलंदाजाने आपल्या हातात. आणि आता मात्र नवीन फलंदाज जातो नो स्ट्राईक एंडला. मंगेश स्ट्राईक एंडला फलंदाज. विश्वास हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढतो आणि पुन्हा एकदा एक झेल ड्रॉप होतो. दुसरा धाव घेण्याचा मानस होता विश्वासचा, परंतु आता फलंदाजीसाठी गेलेला फलंदाज मंगेश नकार देतो. पुन्हा एकदा एकेरी धाव नक्कीच धावफलकावर अंकित होईल आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सोडून धावफलकी धावा 34 धावा आतापर्यंत. दुसरं षटक मार्गस्थ. चांगली फलंदाजी, मला वाटतं दुवादार फलंदाजी जिला म्हटलं जातं तीच दाखवताना किरवली संघाचे 2 फलंदाज. दुसऱ्या बाजूने मात्र पडले संघाचे गोलंदाजी निष्प्रभ ठरताना दिसत होते. एक स्ट्रॉंग अपील केलं जातं, परंतु या ठिकाणी अपीलामध्ये उत्साह जास्त होता, अनुभवाची कमी आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज केतन म्हात्रे यांच्या मार्फत. कारण पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर धुवाधार अशी फलंदाजी केली होती. जे नोन फलंदाज ॲज द ओपनरच्या भूमिकेत विश्वास पाटील आणि प्रशांत पाटील. मला वाटतं प्रशांत जरी बाद झाला असला तरी मात्र विश्वास अजून सुद्धा नो स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला फलंदाज मात्र मंगेश. हा चेंडू या ठिकाणी 30 यार्ड सर्कलवर पकडला जातो. त्या दरम्यान मात्र तितक्याच्या वेगाने पुन्हा एकदा 1 धाव घेतली जाते. अशा पद्धतीने एकेरी धावीने का होईना धावफलक नक्कीच पुढे सरणार किरवली संघाचा आणि धावफलकी धावा येतात 35. अजून सुद्धा या षटकातील केतन म्हात्रेच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि धावफलकी धावा लागल्यात 35. अशा पद्धतीने सुरेख फलंदाजी दुसऱ्या सत्रात पाहायला मिळते. ती म्हणजे आपल्याला किरवली संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज आमच्या समालोचन कक्षाच्या समोरच्या बाजूने केतन म्हात्रे आणि समोर फलंदाज मात्र विश्वास पाटील ॲज द ओपनरच्या भूमिकेत गेलेला हा फलंदाज चांगल्या पद्धतीने मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून बसला. असा चेंडू या फलंदाजाला जर टाकणार तर नक्कीच त्याच्यावर चौकाराची मोहर येणार यातील मात्र शंका नाही. आणि पुन्हा एकदा एक चांगला चौकार येतो किरवली संघाला. अशा पद्धतीने 4 धावेनेशी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतो आणि धावफलकी धावा येतात 39. तर खरोखर या ठिकाणी सुरेख असं गीत वाजवलं जातं पतिदेव पारोला या प्रेम वेडीला. बंधूंनो, आवाज आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील छोटे वेणगावची गायिका रेश्मा सोनावणेचा आवाज आहे. खरोखरच चांगली गायक. बऱ्याचशा पिक्चरच्या माध्यमातून या गायकाचा आवाज ऐकला जातोय. सुंदर असं गीत वाजवून या ठिकाणी येथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मन जिंकलं आमचे डीजे मास्टर याने. धावफलकी धावा आल्या 2 षटकाच्या सांगतेनंतर 19-50 सरासरीने प्रति षटकामध्ये. आता मात्र आव्हान खूप हलकं होणार यातील मात्र शंका नाही. सामन्यातील आता 3 षटकं बाकी असताना खरोखरच खूप कमी धावसंख्या या ठिकाणी हवी असेल मला वाटतं. ती म्हणजे किरवली संघाला दुसऱ्या सत्रात आणि धावफलकी धावा आल्या 39 धावा आतापर्यंत. कोण गोलंदाज?
आणि पुन्हा एकदा नवीन गोलंदाज या ठिकाणी लावला जायचो आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजीसाठी येतो गोलंदाज अक्षय म्हात्रे आणि सामना करणार त्याचा मंगेश पाटील. आता फलंदाजीसाठी गेल्या 2 चेंडूंचा सामना केला होता या फलंदाजाने आणि एका धावेनिशी खेळणारा हा फलंदाज स्ट्राईक केला. हा फलंदाज मात्र या ठिकाणी चकतोय कारण बघा 2 षटकात भरपूर धावा आल्यानंतर मात्र मला वाटतं या ठिकाणी पडले संघाच्या कर्णधाराला शहाणपण सुचलं आणि फिरकी आक्रमण आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने चालू केलंय. बघूया सुरेख चेंडू या ठिकाणी येतोय गोलंदाजा करून बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र नक्कीच बीट करून सोडले. ज्या फलंदाजाने मला वाटतं चांगली फलंदाजी केली होती या ठिकाणी किरवली संघाच्या फलंदाजा त्याच फलंदाजानं मात्र रोखण्यात यशस्वी ठरलं कारण बंधून आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने जो गोलंदाजी करतो फिरकी आक्रमण पाहायला मिळते पडले संघाच्या माध्यमातून. आणि आता मात्र मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज मात्र बाद. तर या ठिकाणी ठोस सुरुवात करून दिली होते एज द ओपनरच्या भूमिकेत जे 2 फलंदाज होते त्याने मात्र 3ऱ्या क्रमांकावर गेलेला फलंदाज मंगेश पाटील संपूर्ण अपयशी ठरला कारण 5 चेंडूंचा सामना केला आणि आपल्या नावे फक्त 1 धाव करून माघारी आला. आणि नवीन फलंदाजीसाठी जातो किरवली संघाचा फलंदाज रोशन पाटील जातो नो स्ट्राईक एंडला. आणि स्ट्राईक एंडला मात्र एज द ओपनरच्या भूमिकेत मात्र चांगला जम बसलेला फलंदाज अजून सुद्धा खेळपट्टीवर ठाण मांडून बसलेला फलंदाज विश्वास पाटील. बघूया विश्वास पाटीलवर दारोमदार संघाची कशा पद्धतीने हा फलंदाज निभावतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मिस्टारिंग शॉट त्याच दिशेने मारलेला फटका आणि फलंदाज मात्र बाद. तर खरोखरच 2 षटकामध्ये एक झंझावाती फलंदाजी करून चांगली धावसंख्या उभारली होती किरवली संघाच्या फलंदाजाने. त्याच किरवली संघाच्या फलंदाजांना मात्र आपल्या फिरकीच्या जोरावर या ठिकाणी नाचवताना दिसतोय हा पडले संघाचा गोलंदाज अक्षय म्हात्रे. आतापर्यंत अक्षय म्हात्रे याचा षटकाचा जर विचार करायला गेला तर या गोलंदाजाने आपल्या षटकातील 4 चेंडू फेकले आहेत आणि तब्बल धावू न देता 2 फलंदाजांना मात्र बॅक टू बॅक चेंडू बाद करण्याची किमया या गोलंदाजानं दाखवली आहे. आणि पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी चेंडू थांबणार नाही मिड विकेटच्या डोक्यावरून बेग षटकार. तर खरोखर या ठिकाणी नक्कीच मला वाटलं होतं की हा गोलंदाज एक निर्धाव षटक फेकतो की काय कारण आजच्या दिवसाचा जर विचार करायला गेला तर मला वाटतं या स्पर्धेत आजच्या दिवसात निर्धाव षटक कोणत्या गोलंदाजाला फेकता आलं नाही तीच किमया करतो की काय. अशाच परिस्थितीत मात्र गोलंदाजावर घनगती प्रहार केला फलंदाजाने चेंडू षटकारासाठी पाठवला. अशा पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या खूप बाहेरून जातो पंचांचा इशारा वाईटचा. अशा पद्धतीने ज्या गोलंदाजाने मात्र सुरेख 4 चेंडू फेकले तोच गोलंदाज मात्र षटकार खाल्यानंतर आपल्या गोलंदाजीचे लय बिघडताना दिसतोय हा पडले संघाचा गोलंदाज अक्षय म्हात्रे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू हा चेंडू घाणाघाती प्रहार आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खाली बघत राहिला आणि चेंडू डोक्यावर सरळ 6 धावांसाठी.
तर कोकणच्या या ठिकाणी सुरेख फलंदाजी करताना दिसतात. फलंदाजी गोलंदाजाने सुरेख असे षटक हाताळलं होतं. पहिल्या 4 चेंडूमध्ये धाव न देता 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. त्याच गोलंदाजावर मात्र खरपूस समाचार घेतात, कारण 2 षटकार या सामन्यात खेचून काढले आपल्या फलंदाजीच्या जोरावर का फलंदाजाने. आणि आता मात्र धावसंख्या वेगाने पुढे सरकतो. तब्बल 12 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. धावफलकी 13 धावा खर्च, एक वाईट चेंडू होता. अशा पद्धतीने 13 धावा खर्च केल्या. कारण मला वाटलं होतं की हा गोलंदाज एक निर्धाव षटक फेकतो की काय, परंतु त्याच गोलंदाजांवर मात्र खरपूस हमला घेतला आणि अशा पद्धतीने धावफलकी धाव आल्या तब्बल 30व्या षटकाच्या सांगतेनंतर 52 धावा. आणि आता मात्र अजून सुद्धा उर्वरित सामन्यातील 2 चेंडू 2 षटक शिल्लक असताना माझे या ठिकाणी स्कोरर मला सांगतील 12 चेंडू मध्ये किती धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. या ठिकाणी बघूया सामना या ठिकाणी आपल्या बाजूने खेचून आणतो किरवली संघ की पुन्हा एकदा कमबॅक करून देतात या ठिकाणी पडले संघाच्या गोलंदाज पडले संघाला. आणि त्याच उद्देशाने मात्र गोलंदाजीसाठी या ठिकाणी पाचारण केलं जातं. पडले संघाच्या कर्णधाराच्या माध्यमातून गोलंदाज रोहन म्हात्रेचा वापर केला जातो. नारिवली इव्हेंट कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज रोहन म्हात्रे. आणि आता मात्र समोर फलंदाज किरवली संघाचा भक्कम शरीरयष्टीचा फलंदाज ज्याला नेहमीच आपण बघतो तोच मयूर पाटील. अष्टपैलू कामगिरी नेहमीच करतो आपल्या किरवली संघासाठी. तोच फलंदाज मात्र आता या ठिकाणी फलंदाजीसाठी गेलाय मयूर. आणि या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा मानस बघा. चेंडू स्टेट 6 धावांसाठी षटकार. तर कारण सांगू की आपण सकाळच्या सत्रात बघितलं होतं षटकार आपल्याला पाहायला भेटत नव्हतं, परंतु आता मात्र किरवली संघाच्या फलंदाज मात्र षटकावर षटकार षटकारावर षटकार असे झंझावरती फलंदाजांनी जवळजवळ षटकारांचा पाऊस पाडताना दिसतात. किरवली संघाचे फलंदाज पण एकदा 6 धावेने धावफलक पुढे सरकतो आणि धावफलकी धावा येतात 58 धावा. आणि आता मात्र अजून सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु षटरमॅनला चेंडू अडवला जातो. त्या दरम्यान पुन्हा एकदा 1 धाव अंकित केली जाते 2 फलंदाजाच्या माध्यमातून. अशा पद्धतीने एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतो आणि धावफलकी धावा येतात 59 धावा. 69 धावांचा पाठलाग करीत असताना आतापर्यंत 59 धावा उभ्या झालेल्या. अजून सुद्धा 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. या ठिकाणी किरवली संघाला हा चेंडू पडल्यानंतर मात्र उचली घेतो आणि सरळ चेंडू टिका पडतो. यष्टींच्या मागे मात्र उर्वरित काम चांगल्या पद्धतीने करताना हा पडल्या संघाचा यष्टी रक्षक आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता होतो गोलंदाजीच्या माध्यमातून. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो आपल्या गोलंदाजीवर मार्को समोर फलंदाज मात्र. आणि आता मात्र ऑन साइडला चेंडू खेळून काढतो कार्पेटच्या सहाय्याने. पुन्हा एकदा चुका करतात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि पाहता पाहता 3री धाव घेणार का, परंतु मयूर नो स्ट्राईक एंड करून नकार देतो आणि पुन्हा एकदा 2च धावांवर समाधान मानावं लागतं. अशा पद्धतीने 2 धावेने धावफलक पुढे सरकतो आणि धावफलकी धावा येतात तब्बल 61 धावा. आता मात्र 8 धावांची आवश्यकता विजयासाठी. या ठिकाणी किरवली संघाला 8 चेंडू 8 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन. हा चेंडू खूप उशिरा खेळतो फलंदाज. चेंडू निघून गेल्यावर बॅट फिरवतो आणि अशा पद्धतीने एक निर्धाव चेंडूचे सांगता गोलंदाज मानतात. आणि आता मात्र धावफलक स्थिर धावफलकी धावा फक्त आणि फक्त 61 धावा. आतापर्यंत जे गणित होतं 8 चेंडू 8 धावा. आता मात्र 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता विजयासाठी किरवली संघाला. चेंडू या ठिकाणी ऑन साइडला खेळून करतो. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं या ठिकाणी. पडले संघाकडून सिंगलला प्राधान्य दिलं जातं दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. अशा पद्धतीने पुन्हा एकदा एकेरी धाव येतो. 1 धावेने धावफलक पुढे सरकतो आणि धावफलकी धावा येतात 62 धावा.
तर खरोखरच या ठिकाणी कानासालंक 2 सामन्यात आपण बघितला, धावांचा दुष्काळ 2 सामन्यात आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या सामन्यात मात्र धावांचा पाऊस पाडला दोन्ही संघाच्या माध्यमातून. कारण प्रथम फलंदाजी करताना पडलेच संघाच्या फलंदाजाने झंझावती फलंदाजी करून मात्र 68 धावा उभ्या केल्या होत्या. त्यांना उत्तर देताना मात्र 69 धावांचा पाठलाग करताना 4 षटकांच्या सांगतेनंतर धावपलकी धावा आल्या तब्बल 62 धावा. अजून सुद्धा या सामन्यातील शेवटचं षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 7 धावांची आवश्यकता किरवली संघाला. आणि किरवली संघाच्या फलंदाजांना आणि कर्णधाराला मी पुन्हा एकदा सूचित करतो की 7 धावा हे आपल्याला कंपल्सरी चेस करायच्या आहेत, तरच आपण विजयी होऊ शकतो. मात्र गोलंदाजाचा नक्कीच या षटकात कस लागेल. ज्या गोलंदाजाने या तिसऱ्या षटकात सुरेख अशी गोलंदाजी केली होती, तोच गोलंदाज या खेळपट्टीवर काय किमया करून दाखवणार काय कानात सालुंके, हेच मनसुबे या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं पडलेच संघाच्या कर्णधाराने पुन्हा एकदा शेवटच्या षटकात स्पिन आक्रमण लावलं आहे. आणि मोठा फटका सामना ओपन करतो की काय, आणि चेंडू सीमारेषा पार. अजून एक षटकार. या ठिकाणी आता मात्र सामन्यात औपचारिकता बाकी, अजून सुद्धा षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि फक्त विजयासाठी 1 धावेची आवश्यकता किरवली संघाला. आणि त्याच्याच माध्यमातून जर विचार करायला गेले तर दुसऱ्या सत्रात मात्र नक्कीच धावांचा पाऊस आलेला विश्वास पाटील असो, कारण षटकावर षटकार आणि ज्या पद्धतीने 68 धावा झाल्या होत्या तेव्हा नक्कीच मला वाटतं या ठिकाणी पडले संघाचे प्राठीराखे समाधानी असतील की या धावा चेस करणं किरवली संघाला खूप महाग जाईल. परंतु या 68 धावा चेस करताना मात्र किरवली संघाच्या फलंदाजाने एक चांगला दम दाखवला आपल्या बॅटच्या पट्ट्यातून आणि तब्बल विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय हा किरवली संघ. आणि आता मात्र केवळ आणि केवळ विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता असताना स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने निघून जातो आणि या ठिकाणी किरवली संघ विन.